नमस्कार मित्रांनो, डिजिटल क्युरिओसिटीज या सेशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आपण आता पुढले काही दिवस म्हणजे आठवड्यामध्ये एक सेशन आपण असं ठेवत जाऊया 5 ते 7 मिनिटाचं. आणि मी असा प्रयत्न करेन की जे वेगवेगळे नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स झालं, मशीन लर्निंग झालं आणि मुख्य आपण जे आता रिजनल मीटिंगमध्ये जे बोललो होतो की विद्यार्थ्यांमध्ये शेवटी आपल्याला काय करायचं आहे तर त्यांचं कुतूहल जागृत ठेवायचं आहे. आणि याच्याकरता आपण LF म्हणून तुम्ही मी आपण सगळेच असा एक प्रयत्न करू की नवीन नवीन ज्या गोष्टी काय म्हणतात IT च्या जगामध्ये चालू आहेत येतात तर त्याचं एक छोटंसं इंट्रोडक्शन 5-7 मिनिटाचा एक छोटासा व्हिडिओ, एखादं काय म्हणतात डिजिटल वंडर की ज्याच्यामुळे आपल्याला काउन्सिलिंग करता त्याचा वापर करता येईल, आपल्यालाही काहीतरी नवीन टूल कळेल, आपल्या सेंटरमध्ये त्याचा वापर आपण मार्केटिंग करता काउन्सिलिंग करता करू शकतो. आणि शेवटी आपल्याला विद्यार्थ्यांना मग तो यूथ असो आपले शाळेचे विद्यार्थी असो त्यांना कन्व्हर्ट करायला आपल्याला ते करून बघता येईल. तर या दृष्टीने आपण डिजिटल क्युरिओसिटी असे सेशन्स प्रत्येक आठवड्याला एका विशिष्ट वेळेस आणि अगदी 7 किंवा 8 मिनिटाचं आपण ते सेशन ठेवूया. पण ते अगदी नेमाने आपण प्रत्येक आठवड्यामध्ये घेऊ, बघू की याने काही आपल्याला फायदा मिळतो का. आणि तुम्ही पण तुमचे फीडबॅक, तुम्हाला असं वाटत असेल की एखादं टूल चांगलं आहे ते तुम्ही मला कळवा, आपण ते त्याचं एक छोटंसं लर्निंग ऑब्जेक्ट बनवण्याचा प्रयत्न करू. तर या पद्धतीने डिजिटल क्युरिओसिटीज या थीमवरती आपण पुढले काही महिने काही सेशन्स घेऊन बघू. तुम्ही पण मला सांगा की याचा काही फायदा तुम्हाला होतो का, याच्यातनं काही नवीन शिकायला मिळतं का. त्यामुळे आजचं जे आपले सेशन आहे त्याची आपण आता सुरुवात करू. मित्रांनो, आजच्या डिजिटल क्युरिओसिटी या सेशनमध्ये आपण थोडंसं InVideo.ai हे खूपच सुंदर साईट आहे. आणि तुम्हाला आठवत असेल तर मी पण आपल्या ॲन्युअल रिजनल मीटिंगमध्ये प्रेझेंटेशनमध्ये डब आणि अशा काही गोष्टी सांगितल्या होत्या. पण आपला मुख्य ऑब्जेक्टिव्ह असा आहे की प्रत्येक आठवड्यामध्ये आपण एखादं अतिशय असं जे नवीन इंटरेस्टिंग टूल AI ML या विश्वामध्ये येते ते समजून घेऊ. आणि नुसतं एखादं टूल तर आपण शिकूच, पण त्याच्याबरोबरच तिथे AI नक्की कुठे वापरलं जातं की त्याचं पण आपण एक थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर आता InVideo.ai खूपच सुंदर वेबसाईट आहे. याच्यामध्ये ॲक्च्युली कसं होतं की समजा आपण बघितलं तर आपण बऱ्याच वेळेला व्हिडिओ रेकॉर्ड करतो, व्हिडिओ शूट करतो, आपण आपल्याच विद्यार्थ्यांकरता कधी कधी काही कंटेंट बनवत असतो. पण तुम्ही असा विचार करा की आपण काही टेक्स्ट, काही वाक्य, काही मजकूर लिहून दिले आणि त्याच्यावरनं ऑटोमॅटिकली एखादा व्हिडिओ जनरेट झाला तर त्याचा वापर तुम्ही तुमच्या काउन्सिलिंगकरता करू शकता. तुम्ही सेंटरमध्ये काही लर्निंग कंटेंट बनवायचं असेल तर त्याच्याकरता करू शकता. आणि नॉट ओन्ली दिस, आपण मुलांना याचे काही चमत्कारही दाखवू शकतो. त्यामुळे InVideo.ai हे खूपच सुंदर साईट आहे. थोडक्यात आपण समजून घेऊया. तर या साईटवरती जाऊ आणि आपण इथे क्लिक जेव्हा करतो त्यावेळेस आता इथे काय काय आहे, आपण आत्ता याचा काही प्रीमियम हे घेत नाही आहे, आपण आत्ता याचं फ्री टूल वापर करतो आहे, फ्री काय म्हणतात फ्री ॲप्लिकेशनचा वापर करतो आहे. तर आधी इथे एक ड्रॉपडाऊनचं ऑप्शन आहे. या ड्रॉपडाऊनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला साधारणतः आत्ता काय हवं आहे तर यूट्यूबमध्ये ज्या पद्धतीचे एक्सप्लेनर व्हिडिओ असतात ते ऑप्शन आपण इथे सिलेक्ट करूया. पुढे आपण जाऊ. तर साधारणतः आपल्याला हा किती वेळाचा व्हिडिओ करायचा आहे तर इथे तुम्ही जेव्हा सिलेक्ट टाईमवरती क्लिक करता तर इथे 1 मिनटं 30 सेकंड 15 सेकंड असं ऑप्शन आहे. आत्ता उदाहरणाकरता आपण 1 मिनिट हा व्हिडिओ घेऊया. ठीक आहे. मग आपण काय घेऊ की उदाहरणाकरता आपण इथे काय घेतलं आहे की टुरिझम, भारतामध्ये टुरिझम करताच आपल्याला एक व्हिडिओ जनरेट करायचा आहे. तर मग आपण याला काय प्रॉम्प्ट देऊ. आणि तुम्हाला लक्षात येत असेल की आपण प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग नावाचा एक शब्द पण वापरला होता. आता इथे बघा, 5 मस्ट हॅव प्लेसेस इन इंडिया. ठीक आहे. त्यामुळे आपण भारतामधले काही महत्त्वाच्या ज्या जागा आहेत त्याविषयी आपण बोलतो आहे. मग आपण काय करू, मी थोडंसं झूम करून दाखवतो. आपल्याला हा व्हिडिओ कसा हवा आहे तर आपण समजा इथे असा विचार केला की स्टार्ट द व्हिडिओ बाय इंट्रोड्युसिंग युअरसेल्फ एज समीर. आता समीर माझ्या एका कलिगचं नाव आहे, पण आपण तिथे तसं नाव टाकलं. तो व्हिडिओ कसा हवा तर सिनेमॅटिक हवा, त्याच्यामध्ये प्लेफुल म्युझिक असावं, कारण आपल्याला शेवटी कसं आहे की उत्साह आला पाहिजे. लँग्वेज सुपर सिम्पल, कारण आपल्याला सिम्पलही नाही, जास्त सोपी हवी आहे, अगदी सोपी, इझी टू अंडरस्टँड असावी. आत्ता मात्र हे मराठीत नाही करता येणार, पण आपण थोडंसं इंग्लिशमध्ये करून बघू.
मग काय, अँड टेल सम फॅक्ट्स अबाउट द प्लेसेस यू आर गोइंग टू टेल. म्हणजे समजा आपण असं म्हटलं की आपल्याला काय, म्हणजे उदाहरणाकरता समजा नागपूरमध्ये आपण याचा वापर करत असू तर ताडोबाविषयी तुम्ही सांगू शकता. समजा सिंधुदुर्गमध्ये करत असू तर तुम्ही तिथले समुद्र, तिथल्या चांगल्या पाहण्याचे ठिकाण, कोल्हापूरमध्ये करत असाल तर तशी उदाहरणं, अमरावती असेल तर अमरावतीमध्ये काही महत्त्वाचे ज्या काही जागा आहेत त्याविषयी आपण थोडंसं त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करूया. ठीक आहे. तर या पद्धतीने थोडंसं आपण त्याला प्रॉम्प्ट देतो. म्हणजे आपण मुलांना काय शिकवतो आहे तर प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग याचा अर्थ काय तर चांगले प्रॉम्प्ट देणं. आणि बघा AIML जेव्हा आपण असं म्हणतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग याचा वापर कसा होईल, आपण हे सगळे प्रॉम्प्ट दिले. मग आपण काय केलं तर कंटिन्यू या बटनावरती क्लिक केलं. मग आपण अगदी सोपं आहे 3 किंवा 4 स्टेप्समध्ये आपण इथपर्यंत पोहोचलो आहे. मग आपण जनरेट द व्हिडिओवरती क्लिक केलं. जी इन्फॉर्मेशन आपण दिली होती तीच राहू दिली. आणि मग तिथे क्लिक केल्यानंतर तो काय करतो, ॲनालायझिंग. आता इथे जेव्हा तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना सांगाल त्यावेळेस त्यांना आवर्जून सांगा की हे जे ॲनालायझिंग आहे याचा अर्थ काय आहे की आपल्या दिलेल्या प्रॉम्प्टवरती, प्रॉम्प्ट काय होते तर भाषा सोपी असावी, भारताच्या जागेंविषयी असावं. तर तो वेगवेगळे व्हिडिओ स्वतः शोधून काढतो आहे, तो शोधून काढण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि मग त्यांनी आता काय विचारलं बघा की ऑडियन्स कोण आहे, की जे ट्रॅव्हल एन्थुझी. आता बघा AIML कसं काम करतं की टुरिझमवरती आहे ना तर टॉप 5 मस्ट प्लेसेस, तर ऑडियन्स त्यांनी स्वतः काही प्रॉम्प्ट दिले, बरोबर. लुक अँड फील कसा असावा तर एपिक असावा. प्लॅटफॉर्म काय तर साधारणतः आपल्याला यूट्यूब करता हवं आहे. आणि मग आपण याला कंटिन्यूवरती क्लिक केलं. आता बघा प्रोसेस होऊन एक व्हिडिओ जनरेशनची प्रोसेस सुरू झाली आणि अगदी काही सेकंदामध्येच तो सगळे सीन ॲनालाइज करतो. ठीक आहे. आणि एक सुंदर व्हिडिओ इथे तुम्ही बघाल तर जनरेट होतो. ठीक आहे. आणि आता तुम्ही इथे बघत असाल तर भारतातले, आता मी बोलत नाही कारण हा व्हिडिओ तुम्हाला ऐकू आला पाहिजे. एक सुंदर व्हिडिओ इथे जनरेट झालेला आहे. आता या जागा त्यांनी शोधून काढल्या. त्याच्यामध्ये ताजमहल होता, जयपूर होतं, पिंक सिटी होतं, केरला ही जागा आहे. म्हणजे आपण जागेंची नावं नाही दिली तरीही आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंगच्या मदतीने एक सुंदर व्हिडिओ जनरेट झाला. मग इथे भारतामधले सगळे व्हिज्युअल्स घेतले गेले. त्यामुळे एक तुम्ही म्हणजे समजा आपल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने बघितलं किंवा आपल्याला जी AIMLची जी मजा आपल्याला विद्यार्थ्यांना दाखवायची. आणि मग आता हा व्हिडिओ एकदा जनरेट झालं, आता याचा वापर तुम्ही आपल्या सेंटरच्या काउन्सिलिंगचा व्हिडिओ पण जनरेट करून बघू शकता. याचे वेगवेगळे प्रयोग करून बघा, मुलांना सांगा, मुलांना दाखवा. आणि तुम्हाला हवे असतील त्याच्यामध्ये तुम्ही काही एडिट करू शकता. म्हणजे आता जी काही स्क्रिप्ट आली होती ना, स्क्रिप्ट म्हणजे जे काही व्हॉइस ओव्हर, ते तुम्ही एडिट करून बघू शकता. तिथे तुम्ही किती पॉजेस घ्यायचेत हे तुम्ही सांगू शकता. त्याच्यानंतर आता हा पूर्ण व्हिडिओ रेडी झाला आहे, पण रेंडर झाल्यानंतर तुम्ही याला पूर्णपणे वापर याचा करू शकता आणि हा एक्सपोर्ट करून तुम्ही यूट्यूबवरती. आता हे मागे एक छोटासा शब्द बघा iStock, हे का लिहिलेलं आहे कारण आत्ता आपण याचा वापर करून बघतो आहे, हे पेड आहे. पण विद्यार्थ्यांना वापरण्याकरता एक खूप सुंदर टूल आहे. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या आपले जे जवळपासचे चांगले ठिकाण असतील याच्यावरती मुलांना चांगले काही टुरिझमचे, त्या जागेंच्या वैशिष्ट्याचे चांगले व्हिडिओज मुलांना तयार करू द्या. मी जसं रिजनल मीटिंगमध्ये पण सांगितलं होतं की आपल्या विद्यार्थ्यांना खेळून बघू द्या, त्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळे एक्सपिरियन्सेस येऊ द्या. तर या पद्धतीने आपण हा व्हिडिओ कसा जनरेट करायचा, कुठून जनरेट करायचा, किती साईजचा जनरेट करायचा, आता हे सगळे कॉन्फिगरेशन तुम्ही त्या मुलांना सांगू शकता. आणि हे झाल्यानंतर हे प्रोसेस होऊन तुम्हाला ते डाउनलोड पण करता येईल. तर या पद्धतीने मग हा डाउनलोड करून तुम्ही त्या विद्यार्थ्यांना शेअर करा. म्हणजे मुलांनी घरी जाऊन सांगता आलं पाहिजे की बघ आईवडिलांना, भावाला, मित्राला की मी आज ना एक छोटासा व्हिडिओ जनरेट केला, ज्याच्याकरता मला कॅमेरा लागला नाही, मी नुसतं बोलून एक सुंदर व्हिडिओ जनरेट केला आणि तो तुमच्यापर्यंत मी पोहोचवला आहे. तर या पद्धतीच्या कितीतरी गोष्टी आपल्याला करून बघता येतील. तर अशा मी एक असा प्रयत्न करणार आहे की आपल्या डिजिटल क्युरिओसिटीज या सेशनमध्ये असे नवीन नवीन जे टूल्स येतात, मग वर्ड एक्सेल, पॉवर पॉईंट असो, याच्यामध्ये ज्या काही नवीन गोष्टी घडतात यांचे आपण प्रत्येक आठवड्याला छान
आविष्कार करून बघू शकतो, मुलांना दाखवू शकतो, मुलांना सांगू शकतो. तर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या